हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। सो बघा, मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन शेअर करणार आहे। कारण बरेचसे कमेंट्स येत असतात की नवीन डिझाइन सांग आणि त्याबरोबर मी टाकण्याचा प्रयत्नही करत असते आणि आजची सुद्धा डिझाइन खूप सुंदर युनिक आहे आणि नक्कीच या डिझाइन मध्ये आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल। कारण होतं काय की त्याच डिझाइन बघून आपल्याला सुद्धा कळत नाही की डिझाइन कशी बनवावी। त्याचबरोबर मी तुम्हाला या संपूर्ण डिझाइनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाइन बनवणं खूप सोपं जाईल। त्याचबरोबर खूप काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे फिनिशिंग साठीच्या, तर त्या नक्की फॉलो करा। म्हणजे तुम्हाला ही डिझाइन फक्त बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाइन बनवणं खूपच सोपी जाईल। ठीक आहे, तर बघा, मग सगळ्यात आधी मी तुम्हाला साडी दाखवते। तर ही आहे साडी, अशी कॉटन टाईप आहे बघा, काठ आहे, हा आहे त्याचा पदर। काठ म्हणजे बॉर्डर टाईपच आहे आणि एक साईडनी स्किन कलरची म्हणजे एक साईडनी स्किन कलरची बॉर्डर आहे खालच्या साईडनी आणि वरच्या साईडनी रेड आहे। तर अशा सुंदर अशा कलर कॉम्बिनेशनची ही साडी आहे आणि यावरचा आता ब्लाऊज मी ऑलरेडी इथे कटिंग करून घेतलेला आहे। तर मी इथे बघू शकतात की डिझाईनसाठी जे जे लागतं ते मटेरियलसुद्धा मी इथे वरती काढून ठेवलेलं आहे। आणि हा जो काही ब्लाऊज आहे तर ॲक्च्युली याचा बॅक पार्ट म्हणजे अस्तरचा आणि मेन फॅब्रिकचा असं दोन्हींचं मी इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेलं आहे। तर बघा, मग सगळ्यात आधी मी तुम्हाला या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आणि किती आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग वगैरे करावी हे सहज लक्षात येईल। तर ब्लाऊज पीस खूप सुंदर आहे, कॉपर गोल्डन कलरची बॉर्डर आहे आणि मध्ये पट्टीसुद्धा आहे बघा। तर बघा, आता हा जो काही ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ही उंची बघा इथून मोजतो आपण, तर ती आहे 13, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण इथे 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर वरच्या साईडने आपण 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर अशा पद्धतीने मार्किंग करत असतो। पण इथे काय झालं की 6 इंच आपण शोल्डर घेतलेला आहे, कारण कस्टमरला 3 इंच रेडी शोल्डर हवा आहे त्यासाठी। ठीक आहे, त्यानंतर आपण इथून 5.25चा मुंडा घेतलेला आहे, 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेपसुद्धा दिलेला आहे आणि नंतर छातीचा चौथा भाग अधिक 2 किंवा 1.5 इंच मार्जिन आपण ॲड करतो। तर इथे चेस्ट साईज जी होती तर ती होती 38, तर त्यामध्ये 9.5 अधिक 2 अशा पद्धतीने मार्जिन ॲड करून आपण हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतला, अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्हींचा। आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की गळ्याची मार्किंग। तर तुमचा जो काही गळा आहे त्यामध्ये आपल्याला इथे 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं असतं। तर बघा, मग मी इथे 9ला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर खाली किती उरतं आहे तर ते एकदा चेक करून घेते आणि आधीच्या ब्लाऊजचं आणि हे मॅच होते की नाही तर ते चेक केलं तर आपल्याला 1/2 इंच अजून एक्स्ट्रा घ्यावा लागेल। तर मी इथे 9.5ला मार्किंग केली, 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग आणि ह्या पद्धतीने हा बॉक्स आपण ड्रॉ केला। आता याचा चौकोनीच गळा आहे त्यामुळे इथे गळ्याचा शेप देण्याचा प्रश्नच नाही। आता ही जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर थोडंफार एक्स्ट्रा हवं असेल तर तुम्ही करू शकता। त्याचबरोबर खाली एक लाईन ड्रॉ केली, कारण मी तुम्हाला म्हटलं होतं आपल्याला वन साईड डिझाईन इथे बनवायची आहे त्यासाठी। तर बघा, मग फायनली गळ्याची मार्किंग ह्या पद्धतीने आपण करून घेतलेली आहे। त्यानंतर आता हा जो काही गळा आहे तर हा मी कट करते। तर इथून वरती स्ट्रेट कटिंग करायचं आहे, खालच्या मार्किंगचं नंतर मी सांगेल काय करायचं ते। ठीक आहे, तर चला मग या पद्धतीने गळा कट झाल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला मेन फॅब्रिक आणि ब्लाऊज पीस एकमेकाला इथे जोडून घ्यायचा आहे। तर आपला जो काही मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट आहे तर तो आपल्याला इथे सरळ ठेवायचा असतो आणि त्यानंतर त्यावर आपण अस्तरचा बॅक पार्ट ठेवत असतो। त्याचबरोबर इथे आपल्याला रेडीमेड जी काही आपली पायपिंग आहे कॉपर गोल्डन तर ती इथे लावायची आहे। तर ती तुम्ही आत्ता लावू शकतात आतमध्ये 2 इंच किंवा नंतरसुद्धा लावू शकतात। तर मग मी एकदा चेक करते, हे बघा ह्या पद्धतीने आपण इथून शिलाई टाकली, कारण की हा चौकोनी गळा आहे। गोल गळ्याला लावणं खूप सोपं असतं पण चौकोनी गळ्याला थोडं काळजीपूर्वक लावावं लागतं। तर बघा, मग सगळ्यात आधी मेन फॅब्रिक आणि बॅक पार्ट जोडायचा आहे आपल्याला। तर ह्या पद्धतीने मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊजचा बॅक पार्ट सरळ ठेवायचा आणि त्यावर आपण अस्तर म्हणजे कटिंग केलेला बॅक पार्ट ठेवून घ्यायचा अस्तरचा। सेंटरला एक पिन लावली आणि मी आत्ताच म्हटलं गळ्याला आपल्याला
रेडीमेड पायपिंग लावायची आहे, त्यासाठी मग आता आपल्याला इथे गळ्याच्या साईडला टीप मारायची नाही आहे. तर सगळ्यात आधी आता आपल्याला कमरेच्या साईडने साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे. तर बघा मग मी ह्या पद्धतीने इथे टीप मारून घेत आहे, व्यवस्थित एकसारखं मार्जिन पकडूनच. आता इथे टीप मारून झाल्यानंतर खाली जे काही एक्स्ट्राचं आहे थोडंफार किंचितचं, तर ते इथे कटिंग करून घेते आणि इथे पिना काढून घेते आणि हा बॅक पार्ट ह्या पद्धतीने सरळ केला. आणि खालच्या साईडने आता आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप. तर बघा मग इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग वगैरे बिघडायला नको. यासाठी ही जी काही स्टेप आहे तर ही खूपच इम्पॉर्टंट आहे. तर बघा मग ह्या पद्धतीने मी इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे. आता यानंतर आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर आहे तसंच एकमेकाला जोडून घ्यायचं. त्यासाठी मी सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल 3 पिना लावल्या, जेणेकरून आपला गळा इथे स्प्रेड व्हायला नको यासाठी. आणि जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडत आपल्याला इथे ह्या पद्धतीने मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट आणि अस्तर एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. तर इथपर्यंत आल्यावर गळ्याच्या साईडने सुद्धा आपल्याला आहे तसंच इथे जोडून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित काळजीपूर्वक कुठेही गोळा वगैरे होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर गळा स्प्रेड होणार नाही याची सुद्धा काळजी घेत आपण ह्या पद्धतीने इथे हा गळा जोडला. त्यानंतर कंटिन्यू लगेचच शोल्डर मुंडासुद्धा आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. जनरली काय होतं की गळा आपला फिनिशिंग सहित ऑलरेडी रेडी असतो, पण इथे आपल्याला रेडीमेड कॉपर गोल्डन कलरची पायपिंग लावायची आहे, त्यामुळे मग गळा आपण डायरेक्ट तेव्हाच रेडी करणार आहोत. तर ह्या पद्धतीने टीप मारून झालेली आहे. आणि हे टीप मारून झाल्यानंतर जो की आपलं एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा आता हे कट करताना आपल्याला कुठेही एक्स्ट्राचं कट करायचं नाही. बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित कडेकडेने कट करायचं आहे आणि हे कटिंग करून आपल्याला इथे परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा आहे. आता इथे गळ्याच्या मध्ये सुद्धा जे आहे तर ते सुद्धा आता आपण कटिंग करून घेऊयात. तर बघा आता तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल की आपण अस्तरवर परफेक्ट कटिंग करतो आणि मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. म्हणूनच मग ह्या पद्धतीने आपल्याला अस्तर मेन फॅब्रिक जोडून परफेक्ट मापाचं बॅक पार्ट डिझाईन बनवण्याच्या आधी रेडी करावा लागतो. तर हे बघा इथे मी हे रेडी करून घेतलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता मी म्हटलं रेडीमेड आपली जी काही पायपिंग आहे तर ती लावायची आहे. त्यासाठी आपल्याला सिंगल फूट लागतं, तर मी ते सिंगल फूट लावून घेते आणि आपलं जे काही रेग्युलरचं फूट आहे तर ते काढून घेते. सिंगल फूट म्हणजे एकच फूट असतं त्याला आणि त्यामुळे पायपिंग प्रॉपर अशी व्यवस्थित लागली जाते. तर बघा मग हे ह्या पद्धतीने सरळ ठेवायचं आहे आणि आपली जी काही पायपिंग आहे रेडीमेड तर ती मी इथे ठेवली आणि त्याच्या एकदम कडेकडेने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे, कारण ही रेडीमेड कॉर्ड पायपिंग आहे आणि यामध्ये कॉर्ड टाकलेली आहे, म्हणजे छान असं फुगीर आपलं फिनिशिंग वगैरे प्रॉपर यावं आणि पायपिंगसुद्धा यावं यासाठी. तर एक्स्ट्राच ठेवलं बघा मी थोडंसं आणि इथे टीप मारून घेतली. तर बघा तुम्ही इथे बघू शकतात मी कट केलं आणि कट केल्यानंतर आता कंटिन्यू खाली पुन्हा ही जी काही पायपिंग आहे तर ती सेम त्याच पद्धतीने व्यवस्थित लावून घेणार आहे, बरोबर कडेकडेनेच. इथपर्यंत लावली, पुन्हा मी कट केली बघा आणि आता इथून पुन्हा वरती सरळ लावायची आहे, कारण की जर चौकोनी गळा असेल तर आपण कंटिन्यू लावू शकत नाही किंवा फोल्ड केलं तरी ते बाहेर निघायला प्रॉब्लेम येतो. त्यामुळे आपल्याला डायरेक्ट ते कट करूनच लावावं लागतं. गोल जर का गळा असेल तर तुम्ही डायरेक्टली लावू शकतात. ठीक आहे. तर बघा ह्या पद्धतीने मग लावून घेतलेलं आहे. आता इथे छोटे छोटे कट्स मारायचे जेणेकरून ही पायपिंग व्यवस्थित फोल्ड व्हावी यासाठी. तर बघा इथे छोटे छोटे कट्स मारून घेतलेले आहे मी, व्यवस्थित मारायचे आहे कारण की इथे पायपिंगचा पण कपडा आहे सगळंच व्यवस्थित. ठीक आहे. आणि बघा मग त्यानंतर ह्या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून आपल्याला एकदम कडेकडेला एक शिलाई टाकून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकतात किती बारीक अशी छान कॉपर गोल्डन कलरची पायपिंग आलेली आहे. आता इथून मेन आहे तर ते सुद्धा आपल्याला सेम त्याच पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायचं आहे आणि जे काही आतला पायपिंग होत्या म्हणजे ते आपण कट केलेल्या आहेत तर त्या आपण व्यवस्थित ह्या पद्धतीने मॅनेज करायचं आहे बघा. ठीक आहे. आणि मग आता इथे सुद्धा शिलाई टाकून घ्यायची आहे एकदम कडेकडेने. आता इथपर्यंत झाल्यानंतर आपल्याला या पद्धतीने बॅक पार्ट फिरून सुई उचलून व्यवस्थित काळजीपूर्वक प्रॉपर फिनिशिंगसहित इथे शिलाई टाकून घ्यायची. पुन्हा बघा आता इथून या पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे. ही आतमध्ये फोल्ड करायची आहे बघा आपल्याला, बरोबर ह्या पद्धतीने.
आणि ते एकाखाली एक आल्या पाहिजे, म्हणजे ते व्यवस्थित पॅक होतं. तर इथे मी थोडंसं लॉक करून घेतलं बघा आतल्या साईडने, कारण की तिथून ते निघायला नको यासाठी. ठीक आहे. आणि इथून पुन्हा आता कंटिन्यू आपण व्यवस्थित शिलाई टाकून घेणार आहोत. आता हे एकदम काळजीपूर्वक करायचं आहे. थोडी जरी टीप आपली तिरकी वगैरे झाली तरी आपली कॉर्ड पायपिंग व्यवस्थित एकसारखी दिसत नाही. त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वकच आपल्याला इथे हे फोल्ड करत करत शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई म्हणजे दाबटीप जशी देतो सेम त्या पद्धतीने. तर बघा मग इथे बघू शकता प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे कॉपर गोल्डन कलरची पायपिंग रेडीमेड तीसुद्धा लावून घेतलेली आहे आणि सिंगल फूट यूज केलेला आहे. त्याच्या शेजारून अजून एक शिलाई टाकते म्हणजे फिनिशिंग छान येईल. सो नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की सिंगल फूट यूज करून रेडीमेड कॉर्ड पायपिंग कशा पद्धतीने लावायची. आणि आपण इथे जसा काट आहे कॉपर गोल्डन कलरचा, तर त्याला मॅचिंगच लेस इथे लावून घेतलेली आहे. तर बघा प्रॉपर अशी फिनिशिंग आलेली आहे. त्यानंतर आता इथे बॅक साईडला आपल्याला टक्स टाकायचे आहेत. त्याआधी मी आपलं रेग्युलर फूट लावून घेते, कारण की रेग्युलर फूट फक्त आपण पायपिंगसाठीच यूज करू शकतो. ते त्यावेळेसच ते व्यवस्थित लागलं जातं, किंवा खूप सारं वर्क असेल तर एक साईडने आपल्याला शिलाई टाकायची असेल तर अशा वेळेस. तर बघा आता सेंटरपासून 4.5 आणि अर्धा इंच कडेने आणि उभं 4चा टक्सची मी इथे मार्किंग केली. जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा ह्या पद्धतीने तिरकी टीप टाकली. नेहमी इथे डबल टीप द्यायची आहे आणि खालती लॉकसुद्धा करायचं, जेणेकरून तिथून शिलाई निघणार नाही आणि आपला ब्लाऊजसुद्धा लवकर खराब होणार नाही. तर बघा सेम त्याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडचा सुद्धा जो काही टक्स आहे तर तिथे सुद्धा स्टार्टिंगला लॉक करून घेते आणि मग तिरकी टीप टाकून देते जिथे मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच. आणि इथे मी डबल शिलाईसुद्धा टाकलेली आहे या पद्धतीने. ठीक आहे. आता तुम्हाला मी ते सरळ करून दाखवते. बघा किती छान प्रॉपर असं फिनिशिंगचे टक्स टाकले गेलेले आहे. त्यानंतर काय करायचं, मी म्हटलं होतं इथे वन साईड डिझाईन आहे. बघा ती लाईन मी ह्या पद्धतीने इथे ड्रॉ करून घेतलेली आहे. आणि स्टार्टिंगला मी तुम्हाला दाखवलं होतं कॉपर गोल्डन कलरचे आपण बटन्स घेतले होते, तर इथे 3 किंवा 4 तुम्ही लावू शकता. ठीक आहे. ह्या पद्धतीने आपल्याला इथे लावायचे आहेत. तर तेच आपल्याला सुई धाग्यानेच लावायचे आहे. तर बघा मी इथे 4 पदरी दोरा ओवून घेते. मॅचिंगच दोरा ओवून घ्यायचा म्हणजे रेड कलरचा. तर बघा मग फायनली आपली ही डिझाईन इथे रेडी झालेली आहे. खूप छान अशी परफेक्ट फिनिशिंग सहित कॉर्ड पायपिंग लावली गेलेली आहे. त्याचबरोबर हे खाली बटनसुद्धा खूप छान प्रॉपर असं एकसारखं डिस्टन्स ठेवत छान अशा फिनिशिंग सहित आपण इथे लावून घेतलेली आहे. तर बघा चौकोन गळ्यावर वन साईड खूप सुंदर अशी ही डिझाईन तयार झालेली आहे. सो तुम्हीसुद्धा अशी डिझाईन नक्कीच ट्राय करा. मी तुम्हाला ह्या डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला रेडीमेड कॉर्ड पायपिंग कशी लावावी ते सुद्धा सिंगल फूट यूज करून एवढे छान फिनिशिंग सहित तर ते सुद्धा सहज लक्षात येईल यावं यासाठी खूपच सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर बघा इथे एक साईडने बटनसुद्धा लावलेले आहे आणि वन साईड डिझाईनचा खूप ट्रेंड चालू आहे आणि चौकोन गळासुद्धा आपल्याला बऱ्याच जणांना आवडत असतो. सो बघा मग यामध्ये दोन्ही पण आपल्या गोष्टी कवर झालेल्या आहे. म्हणजे चौकोन गळ्यामध्ये आपण इथे वन साईड डिझाईन बनवून घेतलेली आहे. आता हा जो काही बॅक पार्ट आहे तर हा लावल्यावर ब्लाऊज कसा दिसतो तर ते मी तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्हाला सुद्धा आयडिया येईल की तुम्ही कुठल्या साडीवरच्या ब्लाऊजवर अशी डिझाईन वन साईड डिझाईन करू शकतात, जेणेकरून तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं लुक यावं यासाठी. तर बघा मग इथे फायनली हा ब्लाऊज संपूर्ण स्टिच झालेला आहे. तर हा 4 टक्स विथ क्रॉस पट्टीचा ब्लाऊज आहे. याचा पफ वगैरे खूप सुंदर आलेला आहे. त्याचबरोबर हा जो काही ब्लाऊज आहे तर बघा याचा बॅक पार्ट ह्या पद्धतीने दिसतोय संपूर्ण ब्लाऊज स्टिच झाल्यावर. आणि हा जो काही ब्लाऊज आहे तर हा स्लीवलेस ब्लाऊज आहे. तर फायनली खूप सुंदर असं डिझाईन सहित आपण इथे 4 टक्स विथ क्रॉस पट्टी आणि बॅकला चौकोन गळ्यावर डिझाईन अशा पद्धतीने हा स्लीवलेस ब्लाऊज स्टिच केलेला आहे. आता हा जो काही ब्लाऊज आहे तर हा आपण लाईव्हमध्ये घेतलेला आहे डायरेक्ट याची कटिंग स्टिचिंग संपूर्ण. तर जर कोणाला अशा पद्धतीचा म्हणजे हा पूर्ण ब्लाऊज बघायचा असेल की कसा स्टिच करायचा आहे तर आपल्या लाईव्ह सेशनचे व्हिडिओ अजूनसुद्धा आपल्या चॅनलवर सेव्ह आहेत. तर ते व्हिडिओ बघून तुम्ही असा ब्लाऊज सहज शिवू शकतात. ठीक आहे. चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपली डिझाईन आवडली असेल
तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.